तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना त्यांचा राहिलेला शिष्यवृत्तीचा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. कारण हा निधी या विद्यार्थ्यास वितरित करण्याबाबत मान्यता देणारा जी आर हा आलेला आहे. तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत सन 2026-27मध्ये कोणत्या वर्षापासूनचा निधी हा विद्यार्थ्यांना जमा करण्यात येणार आहे व या अंतर्गत पात्र विद्यार्थी कोणते असणार आहेत याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. सन 2026-27 या आर्थिक वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेकरिता निधी हा वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी आरचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी आर दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे, निर्गमित केलेला आहे. त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता प्रस्तावना व या प्रस्तावनेमध्ये तुम्ही पाहू शकता आता येथे माहिती. त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधीनस्थ तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजेच EBC, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर सदर योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2023-24, सन 2024-25 व सन 2025-26मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्याची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने या योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित निधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव हा संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये प्राप्त झालेला आहे. आणि आता त्यावरच तुम्ही पाहू शकता 1 येथील शासन परिपत्रकान्वये वितरित करण्यासाठी उपलब्ध निधी हा संचालक तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. आणि आता त्याच विचारावर त्याच प्रस्तावावर हा निधी सन 2023 पासून ते सन 2026 पर्यंत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा निघालेला आहे. तर काय शासन निर्णय आहे तो आता आपण इथून पाहूया. त्याआधी तुम्हाला हे क्लिअर झालंच असेल की या योजनेअंतर्गत असलेले पात्र विद्यार्थी जे की सन 2023-24, सन 2024-25 व सन 2025-26मध्ये पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना आता त्यांची उर्वरित रक्कम म्हणजे जी राहिलेली रक्कम आहे ती शिष्यवृत्ती स्वरूपामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्याबाबत हा शासन निर्णय आहे आणि याच निधीमधून ही रक्कम त्यांना जमा केली जाणार आहे. अशा प्रकारचा कन्सेप्ट या शासन निर्णयाचा आहे. तर आता आपण पाहूया या सर्व वर्षांसाठी किती निधी हा उपलब्ध झालेला आहे, म्हणजेच हा निधी आता या विद्यार्थ्यांना जमा होणार आहे. त्यामध्ये शासन निर्णय त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सन 2026-27 या आर्थिक वर्षात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मागणी क्रमांक येथे देण्यात आलेला आहे. मधील मुख्य लेखाशीर्ष 2203 तंत्र शिक्षण खालील डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत अर्थसंकल्पित तरतुदीतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्याची रक्कम तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा रिपीट करतोय. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्याची रक्कम अदा करण्यासाठी खालील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहुल पुढील प्रमाणे अक्षरी 159,56,40,40,000 एवढा जो निधी आहे तुम्ही पाहू शकता. एवढा जो निधी आहे तो निधी संचालक तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आहरित व वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता 159 कोटी रुपये हा निधी सन 2023 पासून ते सन 2025-26 पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांसाठी जी काही प्रलंबित देयके आहे त्यांच्यासाठी हा निधी वितरित करण्यास व खर्च करण्यास या शासन निर्णयामधून आता मान्यता ही मिळालेली आहे. आणि मिळालेल्या मान्यतेनुसार आता लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह वसतिगृह भत्ता याची जी काही राहिलेली शिष्यवृत्ती आहे ती आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. अशा प्रकारचं निष्पन्न या शासन निर्णयाच्या माहितीमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये एक विवरणपत्र दिलेले आहे ज्यामध्ये योजनेचं नाव व लेखाशीर्ष, त्यामध्ये योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, त्यानंतर उद्दिष्ट शिष्यवृत्ती विद्यावेतन म्हणजेच तुमची स्कॉलरशिप त्याचं विद्यावेतन,
त्यामध्ये सन 2026-27 करिता अर्थसंकल्पित निधी हा येथे पाहू शकता. अर्थसंकल्पित निधी किती आहे आणि सदर शासन निर्णयाने वितरित करण्यात येत असलेला निधी हा म्हणजे 159 कोटी रुपये, जो की विद्यार्थ्यांसाठी वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे आता अटी व शर्ती देखील देण्यात आलेली आहेत की ज्याचं पालन करूनच हा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता अशा काही प्रकारची अटी आहेत. त्यामध्ये उपलब्ध तरतुदीतून महा-डी-बी-टी पोर्टलवरून पात्र विद्यार्थ्यांना विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून वितरित करण्यात यावा. जर हा जो निधी आहे तो तुम्ही पाहू शकता महा-डी-बी-टी पोर्टलहून वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर चुकीची अथवा खोटी माहिती भरून शासनाकडून वसतिगृह भत्ता प्राप्त करून घेतलेले असल्याचे निदर्शनास आल्यास अशी रक्कम वसूल करून ती शासनास जमा करण्यात यावी. हे देखील निर्देश हे आता वितरित संघटनांना देण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी जी महत्त्वाची माहिती या शासन निर्णयामध्ये ठरलेली आहे ती म्हणजे तर एकतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन 2023 पासून ते सन 2024 पर्यंत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची राहिलेली शिष्यवृत्ती वसतिगृह शिष्यवृत्तीची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी 159 कोटी रुपयाचा निधी तुम्ही येथे पाहू शकता. त्यासाठी 159 कोटी रुपयाचा निधी हा त्यांच्यासाठी वितरित करण्यास मान्यता या शासन निर्णयामधून मिळालेली आहे. म्हणजेच आता त्यांना जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा वसतिगृह निर्वाह भत्ता हा त्यांच्या खात्यामध्ये त्याची रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे. तर ही होती महत्त्वाची माहिती या शासन निर्णयामधील. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.